निकाल आल्यानंतर हे इतकं हळूहळू ताक फुंकून फुंकून पिण्याची काय नेमकी गरज पडलेली आहे? म्हणजे आधी त्यांचं मंत्रीपद काढून घेण्याच्या ऐवजी खाती काढून घेतली, बिन खात्याचं मंत्री केलं, मग दुसऱ्या दिवशी त्यांचं मंत्रीपद काढलं आणि आता आमदार की राहणार की नाही याच्यावरच्या चर्चा होतात, पण पक्षाला स्पष्ट भूमिका घेता येत नाहीये. का माणिकराव कोकाटे यांना वाचवण्याचे इतके प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसला करावे लागतात जेव्हा की न्यायालयानं निकाल दिलाय? माणिकराव कोकाटे कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसणारे असे एका शेतकरी कुटुंबामधून आलेले आणि पुढे आलेले नेते आहेत. बर. नंबर 1. नंबर 2, ज्या वेळेस ही सदनिका त्यांनी घेतली त्यावेळेस ते कुठल्याही लोकप्रतिनिधीच्या पदावरती नव्हते. 1999 ला ते पहिल्यांदा आमदार झाले. बर. त्यामुळे सदनिका लाटली आणि त्याचा गैरफायदा घेतला वगैरे अशा ज्या काही आपण हे करतो आहोत लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी केलं, हे म्हणणं पूर्ण चुकीचं आहे. नंबर 3, की त्यावेळेस ते स्वतंत्र एकत्र कुटुंब त्यांचं होतं की वेगळं कुटुंब होतं हे सांगण्याचा अधिकार त्यांना आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. ते नुकतेच वकिली करायला लागलेले होते आणि म्हणून अशा पद्धतीनं जणू काही ते मंत्रीच होते किंवा ते आमदार होते आणि त्याच काळामध्ये त्यांनी हे केलेलं आहे. आणि पण प्रतिभाताई, प्रश्न हा नाहीये ना की ते तेव्हा आमदार होते की नव्हते. प्रश्न हा आहे की त्यांनी पात्र नसताना सदनिका घेतल्या की नव्हत्या. त्याचं उत्तर हो असं मिळालेलं आहे न्यायालयाकडनं. त्यांना 2 न्यायालयांनी दोषी ठरवलेलं आहे, तिसऱ्याने स्थगिती दिलेली नाहीये. तरी तुम्ही म्हणताय की ते मंत्री नव्हते तेव्हा घेतलेलं आहे. ते आपण जर नीट ऐकलं आणि बघितलं तर त्यांनी अजून अंतिम निकाल यायचा बाकी आहे हायकोर्टाचा. त्यांनी जे काही सांगितलं त्याच्यामध्ये ते स्पष्ट असं म्हणाले की त्या काळामध्ये उत्पन्न त्यांचं हे स्वतंत्र, त्यांचं रेशन कार्ड होतं, स्वतंत्र उत्पन्न होतं त्यांचं आणि त्या काळामध्ये त्यांच्या जॉईंट कुटुंबामध्ये त्यांच्या वडिलांच्या नावावरती जी शेती होती ती शेती ही स्वतंत्र होती. त्यांचं कुटुंब प्रतिभाताई, आपण ते त्या केसमध्ये दोषी आहेत की नाही त्याच्यावर चर्चा करतच नाही आहोत, कारण ते ठरवायचा अधिकार न्यायालयाला आहे आणि न्यायालयाने त्यांचं काम केलेलं आहे. प्रश्न हा आहे की तुमचा पक्ष त्यांच्या बाबतीत काय करतोय, तुमचा पक्ष कायदेशीर कारवाया करतो की नाही, हा तुम्हाला सवाल आहे. तुम्ही त्याचं उत्तर द्या.